नमस्कार मंडळी. बघताय ना किती हा पसारा. ॲक्च्युली हे सगळं सामान मी काढलं आहे ते एका छोट्याशा प्रयोगासाठी. मी ना एक स्टॉल लावून बघणार आहे, त्याच्यातून मला किती आउटपुट भेटतं ते बघणार आहे. संध्याकाळचे 8 वाजलेत आणि मी हे सामान भरते आहे. नाही नाही म्हणता हे 3 बॅगा झाल्यात. ॲक्च्युली मी जाणार आहे माझ्या गावाला म्हणजे चिपळूणला शिमग्यासाठी आणि तिकडे मी हा स्टॉल जाऊन लावणार आहे. तर सकाळी आम्ही लवकरच निघालो आणि लवकर निघाल्यामुळे एवढं ट्रॅफिक पण नव्हतं आणि संध्याकाळी 8 नंतर म्हणे एवढं ट्रॅफिक होतं की रस्ते जाम झाले होते, कारण की कोकणात शिमग्यासाठी येण्यासाठी गाड्या इतक्या येतात की फुल होऊन जातं सगळं. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी पोचले करंजेश्वरीच्या ठिकाणी. चिपळूणमध्ये पेठमाप येथे करंजेश्वरीची यात्रा लागते आणि तिथे लोक असे सगळे आपले स्टॉल वगैरे मांडत असतात. तर तुम्ही बघताय मी सकाळी 11 वाजता इथे आले होते आणि मला काहीच आयडिया नव्हती. ॲक्च्युली माझा फर्स्ट टाईमच होता. तर लोकांनी इथे आधीपासूनच येऊन जागा अडवून ठेवल्या होत्या त्यांच्या स्टॉलसाठी. म्हणजे कोणी असं स्टॉल लावून ठेवलेला, तर कोणी असं काही ताडपत्री वगैरे पेपर वगैरे हांतरून गेले होते. मी 11 वाजता आले तरीसुद्धा म्हणजे जवळजवळ एकदम लास्ट जिथून एक्झिट होते ना तिथे मला जागा भेटली. इतकी जागा फुल होऊन गेली होती. काय काय लोकांना जे नाही का जसे असे जत्रेमध्ये स्टॉल लावतात ते लोक रात्री 3-4 वाजता येऊनच त्यांनी जागा पकडलेली बघा. आणि हे लोक आता जेवण वगैरे चालू आहे ह्या लोकांचं. लोक काय काय करतात नाही. तर मला इथे जागा भेटली बघा. मग मी इथे थोडंसं जागा अडून थांबले होते. अजून एक ताई माझ्या शेजारी येऊन थांबले होत्या. त्यांचा पण फर्स्ट टाईमच होता. त्या तिथला स्थानिक होता, त्यांचा कपड्यांचा स्टॉल होता तो. तर संध्याकाळी 4 वाजता इथे लोक यायला सुरुवात होतात आणि तेव्हा स्टॉल आपला चालू होतो. मग लोकांनी हळूहळू सगळं सामान लावायला घेतलं. मग मी सुद्धा माझं सामान घेतलं. माझ्याकडे काही टेबल वगैरे नव्हतं, तर मी सरळ खाली सतरंजी अंथरली आणि त्याच्यावर सगळं सामान माझं मांडून ठेवलं होतं. आता बघूया यात कितपत आपल्याला सक्सेस मिळतंय. खरं सांगायचं तर जेव्हा गिऱ्हाईक आले तेव्हा मला व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला. त्याच्यामुळे मग मला तो व्हिडिओ पण मध्ये एडिट करायचा होता, पण नाही करता आलं. असो, नेक्स्ट टाईम ट्राय करेन. माझ्यासोबत माझे काका आणि माझे पप्पासुद्धा आले होते, तर त्यांच्यासाठी खरंच खूप थँक्यू, कारण की त्यांनी अख्खा दिवस माझ्यासाठी दिला तिथे. कारण की हे काय माणसाचं काम नाही आहे जत्रेमध्ये स्टॉल लावणं, कारण की लोकांवर लक्ष ठेवायला 2 माणसं तरी हाताशी आपल्याला लागतातच. त्याच रात्री होळी होती. मग आमच्या इथे मंदिराजवळ ग्रामदेवीच्या मंदिराजवळ होळी पेटवली. तर बघा कोकणामध्ये एवढी मोठी होळी लावतात, जवळजवळ त्या मंदिराच्या हाईट एवढी उंच होळी आहे. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मंदिराच्या एरियामध्येच मी माझा स्टॉल लावला होता. ॲक्च्युली त्या दिवशीपासून आमच्या इथं शिमगा चालू होतो आणि त्या दिवशीपासूनच जत्रा असते. तो एकाच दिवसाचा स्टॉल होता. हे आमचं मंदिर आहे ग्रामदेवी सुकाई आईचं, त्याच्यासमोर मी हा स्टॉल लावला होता. त्यानंतर रात्री आमच्या इथे लोककलेचा कार्यक्रम होता. याला कोकणामध्ये नमन असं बोलतात. तर बघा किती माणसं. रात्री 12 नंतर खूप मस्त मजा आली. हे माझं पिल्लू पण बघा किती टक लावून बघतंय. एक व्हिडिओ दाखवते अजून. बघा हे ना गरुडावरून विष्णुदेवांची एंट्री आहे. हां, तो विष्णुदेव बघा किती क्यूट दिसतोय. गाईज ही मजा आहे ना तुम्हाला फक्त कोकणात येऊनच बघायला भेटेल. या गोष्टी आपल्याला म्हणजे कोकणाबाहेर तुम्हाला कधी बघायला नाही भेटणार. आणि इथं येऊन बघण्याची मजा आहे ना ती खरंच तुम्ही एकदा तरी अनुभवा. खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं. ट्राय करा एकदा येऊन. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या घरात आमच्या देवीची पालखी आली आणि आमचा शिमगा छानपणे पार पडला. तर माझ्या या शिमग्याच्या ट्रिपमध्ये मी जो हा छोटासा प्रयोग करून बघितला तो खरंच खूप चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल झाला आणि मला त्याचा खरंच खूप आनंद होतो आहे. हा मला माझ्या खूप नातेवाईकांनी विचारलं की अरे तू एवढी शिकलेली, तू जॉब करत होती, तर तू जॉब का सोडला? पण खरंच शिक्षणाचा उपयोग फक्त जॉबसाठीच करायचा असतो का? हा, या सगळ्यातून मी एक गोष्ट शिकले की जर तुम्ही लाजलात तर तुम्ही संपलात. त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला पडेल ते काम करावंच लागेल, कारण तिथे तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःचे मालक असतात. बघा विचार करून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.